विवेक पंडित यांना वसईतून अपक्ष म्हणून उभं राहू देण्यास शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। त्या निर्णयाचं शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केलंय। ईटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते। राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निव्वळ काँग्रेसचा फायदा होईल अशाच रीतीने पावलं टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शिवसेनेचे उपनेते असूनही विवेक पंडित हे वसईतून अपक्ष म्हणून स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवतायत। हितेंद्र ठाकूर यांना एकाच एक लढत देण्यासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात ही लढत तिरंगी झालीय। शिवाय हितेंद्र ठाकूर मैदानातच नाहीत, तरीही उद्धव हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत। विवेक पंडित शिवसेनेचे उपनेते आहेतच आणि ते राहणारच, पण काही वेळेला एखादी अपवादात्मक परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की तिकडे जो राजकीय शत्रू असतो त्याचा पराभव करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या पराभव करण्यासाठी जर का आपल्याला थोडंसं आपल्या मार्गामध्ये किंचित बदल करण्याची गरज वाटली तर तो करावा असं मत आमचं सगळ्यांचं पडलं आणि तसं आम्ही तो केला। मनसेचं सर्व राजकारण काँग्रेसला अनुकूल असल्याचा आरोपही उद्धव यांनी केला। मुंबई महापालिकेत मनसेचे नगरसेवक काँग्रेसच्या जोडीनंच राहत असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला। मी नाही त्यांचा विरोधक, ते माझे विरोधक आहेत, कारण माझा विरोधक किंवा मी ज्याला विरोध करतो तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे। मनसे वगैरे माझ्या खिसगंटीत नाही। अहो, त्यांना सत्ता मिळवणं त्यांचं कामच नाहीये, त्यांना काँग्रेसला सत्तेवर बसवणं यासाठी त्यांचा जन्म आहे। मराठी मतदार यावेळी तीच चूक करणार नाहीत आणि युती भरघोस मतांनी विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आपली मुंबई, वांद्रे। मुंबईच्या विकासाची भाषा करणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे मुंबईत उपरे आहेत अशी टीका शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। सीआरझेड हटवण्याचं आश्वासन पवारांनी वरळी कोळीवाडामध्ये झालेल्या प्रचार सभेत दिलं होतं, त्याचा समाचार घेताना उद्धव म्हणाले की केंद्रात सत्तेत असलेल्यांना हे अजूनही जमू शकत नाही, मात्र युतीचं सरकार राज्यात सत्तेवर येताच केंद्राचा विरोधही झुगारून सीआरझेड रद्द करण्याचं आश्वासन उद्धव यांनी दिलंय। की शरद पवार मला वाटतं काल वरळी कोळीवाड्यात गेले होते आणि आता आम्ही सीआरझेड बदलू, आमच्या हातात सत्ता द्या। अहो, तुम्ही केंद्रात मंत्री आहात, सीआरझेड बदलण्यासाठीचं सरकार तुमच्या हातात आहे, का नाही तुम्ही आजपर्यंत बदललात? मुंबईसाठी जे मी म्हटलं ना, हे सगळे जरी मराठी असले तरी दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की मुंबईसाठी परके आहेत, उपरे आहेत, मुंबईबद्दल प्रेमच नाही कोणामध्ये। कोळीवाड्यांचा विकास आम्ही करणार, त्यावेळेला जर का केंद्र सरकार मध्ये आलं तरी सुद्धा आम्ही ते न जुमानता आम्ही कोळीवाड्यांचा आणि मुंबईच्या हिताचा विकास जो विचार आहे तो आम्ही करणार म्हणजे करणारच। निवडणुकीसंदर्भात